छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या एका महिन्यापासून सुरू आहे। या अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये तब्बल 5,000हून अधिक अतिक्रमणे हटवण्यात येत असताना कारवाई दरम्यान मोठा विरोध आणि राडा देखील झाला। यामुळे सौम्य लाठीमारही करावा लागला। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई। स्थानिकांचा कारवाईला विरोध, जोरदार राडा। पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार्ज। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। या कारवाईत पक्की आणि कच्ची बांधकामं, हॉटेल, दुकानं, शेड, कंपाऊंड, गॅरेज यांवर कारवाई करण्यात आली। शहरातील 30 मीटर रस्ते मोकळे करण्यात प्रशासनाला मोठं यश आलंय। मात्र कारवाई करताना स्थानिक नागरिकांनी जोरदार राडा केला। एवढंच काय तर वादंग निर्माण झाल्यानं उफाळलेला वाद शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला। या कारवाईमध्ये साधारण 350 ते 400 मालमत्ता या प्रथमदर्शनी बाधित होत असल्याचे निदर्शनास आलेले होते। त्यानुसार आपण आवाहन केल्यानंतर साधारण 150च्या घरामध्ये लोकांनी स्वतःहून काढून घेतलेले आहेत, पण 200 ते 225च्या दरम्यान अद्यापही मालमत्ता इथं बाधित होतील आणि त्या काढण्याचं महानगरपालिकेतर्फे आज रोजी कारवाई चालू आहे। या मोहिमेसाठी महानगरपालिकेचे 35 अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय होते। यासोबत 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरातील विविध भागांमध्ये तैनात करण्यात आले होते। 15 जेसीबी, 4 पोकलॅन, 15 टिप्पर आणि 2 रुग्णवाहिकांचाही समावेश होता। तसंच 5 इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहनं आणि 2 अग्निशमन बंब यांनाही तयार ठेवण्यात आलं होतं। कारवाईच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख सुरक्षा व्यवस्था होती। मात्र कारवाई करताना पूर्वसूचना दिली जात नसल्यानं स्थानिक पुढाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। काही बिल्डर्सला धनी करण्यासाठी टीडीआर कंपल्सरी करायचा। अहो, माझं घर 10 फुटाचं असेल तर मी 10 फुटाचा टीडीआर घेऊन काय करू? त्यामुळे ही दडपशाही थांबली पाहिजे। आणि माझा थेट मनपा आयुक्तांना सवाल आहे, हा नकाशा ज्याचा आधार घेऊन आपण तोडफोड करताय हा शासनाच्या वतीने फायनल झालेला आहे का? माझ्या माहितीप्रमाणे फायनल झालेला नाही। झाला असेल तर आपण शहरामध्ये बांधकाम परवानगी का देत नाही? स्पष्टपणे सांगतो, ही मोहीम थांबवा। कारवाईला विरोध करणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। काही लोकांनी प्रशासनाच्या कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर पोलिसांनी त्वरित नियंत्रण मिळवत परिस्थिती आटोक्यात आणली। या कठोर भूमिकेनं प्रशासनाचा धाक निर्माण झाला असून शहरातील नागरिकांनी या कारवाईला संमिश्र प्रतिसाद दिला तर अनेकांनी कारवाईचं स्वागतही केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या ठिकाणी विरोध केला जातोय त्या ठिकाणी पोलिसांचं बळ वापरलं जातंय आणि महत्त्वाचं म्हणजे एक वाद झाला होता तर त्या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला आणि ही मोहीम जी आहे ती तेजीनं आणि गतीने छत्रपती संभाजीनगरात सुरू आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।